खिचडी छाती ताटमान माझी आन बान शान तिरंगी माझं आसमान शौर्याचं घालीन मी थैमान नाटक मग नाटक मग या मातीचं वरदान मला ना घोर ना चिंता हे रक्त रक्त बलिदान तुला चल हा चल फौजी चल रे चल तू चल चल हा चल फौजी चल रे चल तू चल रे फौजी फौजी लागिरा 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 आजा एक नंबर भावा. हारला का कसला भारी दिसतेस माहितीये का? तुला सांगतो, शीतलीने जर तुला युनिफॉर्म मध्ये बघितला का नाही, आई शपथ सांगतो जागे वय म्हणत असते बघ. फौजी गाडीला असतोय की ए गपे उगाच टायमिंग लावू नको. तुला सांगतो, फक्त एक फोटो काढून शीतलीला पाठव. बघ कशी फिदा होत्या तुझ्या. आपल्या का आयुष्यात पहिला भाऊ बघितला असेल जो स्वतःच्याच बहिणीची सेटिंग लावतोय. अरे खरंच तर बाबा. तुला सांगतो, मला जर सख्खी बहीण असते का नाही, तिला जर तू आवडत असतास ना, आई शपथ जग इकडचं तिकडं केलं असतं मी. काय लाजतंय. ठीक आहे म्हणतोय ते खरंय. शीतली आयुष्यात आलेली पहिली पोरगी, जिच्यावर मी प्रेम केलं. विचारून टाकू असं लय वेळा वाटतंय, पण कसं विचारायचं. हे आशा, अरे काय काय चांदोडीला पोहोचलास काय? नाही असं काय नाही. काय लाजते. आजनं नक्की कशाला फोन केला असेल. आता फोन बी लागना आणि तो बी तिकडनं फोन करना. कमीत कमी फोन कशाला केला हे तरी कळलं असतं. मेसेज बी केला नाही. शीतले, काय ग? कुठं काय? एवढं काय ते मोबाईल मध्ये? कुठं काय? काय नाही, असंच. मगापासून बघती त्या मोबाईल मध्येच घुसलेस. कुणाचा फोन बी नेणार आहे का? हे मला कुणाचा फोन येणार आहे? नक्की का? होय ग. काकी जेडी, लय दिवसाने आलीस. हा, आज वेळ होता ना आणि मला आयब्रो बी करायचे होते, पण अहो कामातनं वेळच मिळत नव्हता. म्हणलं आज जाऊन यावं. बर बस 2 मिनिटं एवढं आवरते. हो आवरा. शीतल, काय गेम खेळतेस का? नाही. मग कुणाच्या फोनची वाट बघतेस का? बघितलंस का? हिला पण तीच वाटते. अगं मी पण तिला हेच विचारत होते. मगापासून मोबाईल हातात घेऊन बसल्या. फोन येणार असेल कुणाचा तर.
अगं नाही ग, तसं काय नाही. बरं ती सोड. जेडी अजिंक्य घरात नाही म्हणलं घरात करमतंय का ग? हो ना, आणि मला तर घर खायलाच उठतंय. अजिंक्यांचा आवरण्यात वेळ कसा जायचा ना, ते करायचं बी नाही. अहो काकी, आंघोळीला पाणी काढण्यापासून ते त्यांच्या शर्टला इस्त्री करण्यापर्यंत सगळं मीच करायचे. कसं आहे अजिंक्य? भारी आहेत. ही शितली सारखा फोन का बघतीये? अजिंक्यांच्या फोनची वाट बघतेय का काय? काय फोन बिन येतो का नाही त्याचं? आला होता की. फोनचं नाव काढल्याबरोबर कशी सावध झाली? नक्कीच काहीतरी गडबड आहे. मगाशी झाला होता, आता ट्रेनिंग सुरू होईल म्हणाले. ही शितली अशी का बघतीये? बहुतेक अजिंक्यांचा फोन आला नसणार. ह्यांच्यात काहीच बोलणं झालं नाही वाटतं. नाहीतरी शितली इतकी बेचैन झालीच नसती. काय म्हणत होता? आमच्या सगळ्यांची लई आठवण येते म्हणत होते. कधी एकदा घरी येतोय असं झालंय त्यांना. इतक्यात? हा, आमच्या अजिंक्यांना लांब राहायची सवय नाही ना. मग आणि काय म्हणाले? म्हणाले लांब गेल्यावरच आपल्या माणसाची किंमत कळती. ते तर आहेच बाई. आणि काकी, माझ्या हातच्या नाश्त्याची लई आठवण होती त्यांना. अगं चांगलं आहे की मग. पण तुझं त्याचं लय पटत नव्हतं ना? काकी, हक्काच्या माणसावरच माणूस रागवतं ना. हा, पण आता त्यांना माझी लई आठवण येते. अहो माझ्याशिवाय करमतच नाही त्यांना. दिवसातून न चुकता 2-2 वेळा फोन करतात मला. होय काय? शक्यच नाही. म्हणजे तिकडे ट्रेनिंग वर गेल्यावर फोन जमा करतात ना, मग कसा फोन करायला आजा? तुला काय माहित ग? अगं म्हणजे इक्याचा बी केलता ना, मग पोरांची कामं करण्यासाठी दिला त्याला फोन. मग अजिंक्यांना बी तसाच दिला असेल.